समीर कदम काय, विनोद चव्हाण बुवा काय, गेली जवळजवळ 30-32 वर्ष या भजनी क्षेत्रात मला झाली. म्हणजे जवळजवळ अर्ध आयुष्य भजनामध्येच घालवलं. पण जे काय विनोद चव्हाणमधून नाव जे माझं आहे कोकणात, महाराष्ट्रामध्ये, हे मी केलेला त्याग, गुरुजींची भक्ती आणि गुरूंचे आशीर्वाद, स्वर्गवासी भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ, जीवनमणी बुवा यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या. आणि आज समीर कदम बुवा अगदी 10 वर्षामध्ये जेव्हा माझी पहिली वारी, समीर कदम आणि माझी पहिली वारी फोंड्यामध्ये वारी, वैभववाडीला. तर पहिली वारी जेव्हा तेव्हा लहान होता आमचा समीर, पण पहिली वारी गेली तेव्हा अक्षरशः तिचे हात पाय कापत होते. कारण विनोद चव्हाण बुवा म्हणजे तेव्हा आम्ही काय मोठे नाही, पण तो समजायचा आम्हाला मोठं. पण एक मात्र सत्य आहे, त्या वारीमध्ये माझा मान ठेवून त्या माणसाने वारी केली. आणि तेव्हा मी बोललो होतो का त्याची समीर कदम बुवा प्रत्येक वारीत ते सांगतात, समीर आज आणि 10 वर्षानंतर समीर कदम बुवा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर तुमची वाहवा नक्कीच होईल, असं तुमचं गायन आहे, असं मी तेव्हा बोललेलो. या गोष्टीला जवळजवळ मला वाटतं 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आज समीर बुवा नावारूपाला आले. सुंदर आपल्या कोकणात हिरे जन्मलेले आहेत. कोकणात असे हिरे आणि ती हिऱ्यांची पाळत करणारी माणसं तुमच्यासारखी आहेत. आज आम्ही सन्मानाची खुर्ची मिळाली दोन्ही बुवांना, ते कोणामुळे? तुमच्यामुळे मिळालेलं आहे. कोकणाने ते एवढं प्रेम दिलेलं आहे आणि तुमच्यासारख्या माणसाने एवढी कृपा दिलेली आहे. आलेली संकट आमच्यावर दूर झाली. मगाशी मी प्रमोद दोरी बुवांची आठवण मगाशी काढली. एक काळ असा होता, 10 वर्ष जवळजवळ आमचा प्रणव सांगेल, प्रणव तेव्हा लहान होता, 10 वर्ष जशी परशुराम बुवा पांचाळ आणि चंद्रकांत कदम अशा बारा काढायचे पारंपरिक, तशा तो काळ प्रणव म्हणजे प्रमोद दोरी म्हटल्यानंतर त्यांच्या जोडीला विनोद चव्हाण, प्रणव बरोबर फिक्सच, असा काळ मी 10 वर्ष गाजवला. त्याची आठवण आली म्हणून माझ्या प्रमोद दोरी बुवांसाठी एकदा टाळायला. म्हणून चांगलंच असतं आणि तेच टिकतं या जगात. कारण आजकाल भरोसा नाही. पावसानं पण अशी दडी मारलेली आहे. अरे पाऊस गेलो खो सगळी, अरे आता जाऊन बघ तरी जाऊन बेटा, पाऊस गेलो खो. अरे कोणतो आजकाल भरोसा नाही. त्या दिवशी 6 गेले, त्या दिवशी 6 गेले एकदम. तसं पाऊस पण एकदमच गेलो. म्हणजे कोणाचो आजकाल भरोसा कोणाचो नाही. कोण खै जाय. गेल्या वर्षी 15 मेला जेटे साहेब धो धुतले पावसाळ्यात. 15 मेला. पुढच्या बारीच आमच्या होत नाही डबल बारी. 4-5 डबल बार आमच्या पुढे होत्या, तसा वेळा कॅन्सर. यावर्षी मला लोकांनी कार्यक्रम आटपले आणि 15च्या अगोदर, कारण कोसळा केलो आटपून घेतले आणि बारी पुढे काय होत नाही. आमच्या पोटात काय तुझ्या काय माझ्या काय आमच्या बुवांच्या पोटात पाय, पण पोटात पाय नाही. आज भिवा जाधव, राजू तावडे त्यांचे सहकारी म्हणून आज आम्हाला संधी दिली. त्यांना दया येईल आमची. तुला 4-5 मगाशी फोन लावलं सकाळपासून होतच झोपलं ना, इतकी झोप. फोन कुरकुर करतात तरी उठलीच ना. असू पण मुली मुलगा आहे तुझ्या. फक्त एवढीच माझी विनंती आहे, समीर तुला काळाची गरज आहे. या काळात समीर कदम बुवा आज आणि 50 वर्ष तुम्हाला भजन करायचे, डबल बार करायचे. आमचं आता वय झालं 58 वर्ष. प्रणव आता 58 वर्ष झाली. भरोसा नाही, पण आता पुढे तुम्हाला चालवायचं आहे पुढे. त्याच्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. हात जोडून नाश्ता आणलेली ना, खा पी भरपूर. आता नाश्ता बाजून ठेवलं, खा पी भरपूर, तब्येत सुधार. एवढीच माझी विनंती. मी माझ्या सभेला काय बोलणार नाही, कारण ज्या माणसाकडे भजन आहे काय बोलायची गरज आहे. म्हणून या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. पंढरपूरची वारी जवळ आली आहे बघा. या जगात प्रत्येक डबल वारीमध्ये आम्ही सांगत असतो, जेटे बुवा तुम्ही आम्ही सगळेच आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या चरणाशी भगवंत आहे. जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. थोडा मोठ्यांचा मान राखा आणि आई वडिलांची सेवा करा. पंढरपूरला जायला पाहिजे अशातला भाग नाही.
आपल्या घरातच पंढरपूर आहे. काय आहे ही पंढरी? नावाने पांडुरंग विटेवर उभा आहे. त्या विटेला 6 बाजू आहे. ज्या विटेवर पांडुरंग उभा आहे त्या विटेला 6 बाजू आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे षडविकार भगवंत पांडुरंगाने विटेखाली गाडून 28 विटेवर उभा आहे. तो भगवंत देवभावाचा मुकेला. भगवंताला प्रिय काय? भगवंताला प्रिय भक्ती आहे. भगवंताला प्रिय भाव आहे, भक्ती आहे. आज अनेक नामवंत पखवाज वादक, तबला वादक, गायिका आमची भिवा जाधव बुवा, आमचे साहेब यांची सुद्धा कन्या या ठिकाणी उत्कृष्ट गाते. आमचे प्रदीप सावंत यांच्याकडे ती शिकते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे अमित वराडकर बुवा उत्कृष्ट गायन करणारे आणि आमचे लाडके मित्र आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. हळूहळू माणसं येत आहेत. बहुतेक हॉलमध्ये जागा होणार नाही, पण आहे त्या जागेमध्ये मजा येणार 100%. रूपाचा बंगलो विलासकानी तोडी किंवा तोडी हा राग नाही, पण मोठमोठे व आमच्या जोडीला असतात ते सांगतात. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी.
परवा